बेबी खुश झाले हो बघून। तो हा मेन कलर आहे, हा व्हाईट आणि जी स्काय ब्लू कलरची रिंग आहे। गोप्रोला चार्जिंग आहे का? नाही, बॅटरी बदला 35%चा। तर गुड मॉर्निंग सर्वांना। अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ। तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे। गुड मॉर्निंग नाही करताना जवळपास 12 नाही, 11:15 झाले। काही गुड मॉर्निंगच आहे। तर आता काय करतोय, चाललो अलिबागला। आता बाबू पण आहे। आता 1-2 दिवस हा पण होता ब्लॉग मध्ये। हा मला वाटतं हा त्या आधीच्या ब्लॉग मध्ये दिसलं, कारण कसं आलं नंतर हे सगळं लग्नाच्या गडबडीत जास्त ब्लॉगच शूट केलं नाही, की 2 दिवसाच्या गॅपने शूट करतोय। त्याच्यामुळं गाड्यांचं चाललं होतं। तो बोलतोय ती ग्रिल्ला 450 आहे ना, गिरिल्ला, हा गिरिल्ला, ती पण मस्त आहे गाडी। रॉयल एनफिल्डची बाईक आहे। तर बोललो ठीक आहे, चाललोय तर बोललो बघून येऊया। आता बघू असेल तर तिकडे गाडी ना शोरूमला, तर गाडी बघतोय। दुसरं पण एक काम, असे 2 काम आहेत। आणि संध्याकाळी परत इकडे तेजसचं जे लग्न आलं, तो आहे इथे गोंधळ, संध्याकाळी इकडे यायचं परत। आता पण जेवण आहे, पण आता मी चाललो काही खाऊनच येऊ। तर असं सगळं आहे प्लॅन। आता मोठं ब्लॉग करू आज। हेल्मेट घेतोय, बॅटरी पण चेक केली, बॅटरी पण आहे कमी, दुसरी बॅटरी लावूया आणि निघूया शोरूमला जाऊ, दुसरं कामाचे करू, रिटर्न संध्याकाळी घरी। चलो ओके, चलो जी चलो निघालो परत एकदा। चालू अलिबागला, मला सांगितलं ना। तर हा आला ना, हा बोलतो ती ग्रिल्ला, हां ग्रिल्ला 450 गाडी बोलते मस्त आहे। मग ठीक आहे बोललो, बघूया बोललो गाडी आपण। कारण कसं आहे माहिती आहे काय, व्हिडिओमध्ये वेगळं वाटतं आणि प्रत्यक्षात बघायला वेगळं वाटतं। बघितलं पण गाडीचं हे मस्त आहे, बघतोय ना तर बल्कीनेस आहे गाडीमध्ये, आहे ना बल्कीनेस आहे। त्याच्यामुळं कसं गाडी पूर्ण भरलेली दिसते। आणि त्या खाली गाडी बघण्यापेक्षा बल्कीनेस असलेली गाडी ना बघायला पण छान वाटतं। कारण CC पण चांगली आहे 450 आणि कम्फर्टेबल। रॉयल एनफिल्डच्या गाड्या कशा CC जरी मोठी असेल तरी असं नाही की टॉप एंड त्यांचा मोठा आहे, बट त्या कम्फर्टेबली चालवायला मस्त लॉंग रूटला, त्याच्यामुळे त्या चालतात ऑलवेज। तर बोललो काम होतं जसं पण दायचं होतं, तर बोललो दोन्ही पण काम करूया। चलो गाडीत पेट्रोल टाकू पहिलं, पेट्रोल पण आहे कमी। चलो पेट्रोल वगैरे टाकलं, निघालो। माझी सवय आहे, कारण पेट्रोल टाकलं ना मी की ट्रिप लावतो कधी पण ट्रिप लावली ना की कसं एक अंदाज राहतो गाडी, बाबा एवढ्या पेट्रोल एवढी चालते, म्हणजे कधी पण कुठं पण असेल तरी आपल्याला कसा एक अंदाज राहतो की बाबा गाडी पोचेल की नाही। हे ट्रक पण भरपूर चालतं तरी बाबा रोडला, कामं चालू आहेत बाबा। बंगले तर हिशोबाच्या पलीकडेच बांधतात आपल्याकडं, कोणी विचार पण केला नसतं एवढ्या वर्षात, तेवढं आता होतं एकदा सर्व। आहे शे ट्रेन आले। अडकलेलं बोलतंय काय, आयला गेलो असतो तर आलं। मला ट्रेन आल्याशिवाय काय जाऊ शकत नाही, ट्रेन गेल्याशिवाय। हा इकडून बघा, झेंडा दाखवत होता ना ग्रीनवाला, ते सगळं क्लिअर आलं। इकडून येईल ट्रेन, ती व्हाईट ट्रेन आली बघ, आली बघ। आता रिकामी असेल सगळं। चलो गेली ट्रेन पण, आणि आता आम्ही पण निघालो। तरी बरं आज जास्त नाही गर्दी, आणि अजून गर्दी होतं। खाली आहे सगळं, ते बघा ट्रेन पण गेली डायरेक्ट RCFला। चला चला चला, पोरं पण आहेत ना बारकी, थांबत ना 2 मिनटं। तरी एवढ्या गाड्या लागल्या ना, कारण पटकन आली आणि पटकन गेली, नाही जास्त वेळ थांबले ना कमी वेळ होता। इकडं पण वॉशला गाड्या जाम होतात। मी आता गरमा करतोय ना, तर हेल्मेटमध्ये इथून घरून आता 2-4 किलोमीटर चाललो, म्हणून लगेच घाम यायला सुरुवात झाली, बेकार एकदम। आता गाडी असेल ना तर गाडी पण बघतो, आणि मेन काय माहिती काय, रेस्ट राईड जर भेटली ना तर एकदम उत्तम। बघूया आता काय होतंय।
पण चालवल्यावर प्रॉपर फील येतो. आपण एखादी गाडी नसती बघून पण उपयोग नाही, चालवली ना की समजेल प्रॉपर काय होतं काय नाही होतं. म्हणजे गाडी तर नवीनच आहे, आपल्याला कसं फील येतं नाही तर तुम्हाला वाटतं काय होतंय लगेच नवीन गाडी. त्या दिवशी बघा इथं ॲक्सिडेंट झाला होता ते खतरनाक. याच्या आधीच्या ब्लॉकच्या एंडला बोललो होतो मी, खतरनाक म्हणजे खतरनाक. ऑन द स्पॉट गेले दोघं पण बेकार बाबा. तो विषय नको ना. ॲक्सिडेंटचं प्रमाण जामच वाढलं, जाम म्हणजे जामच. तुम्ही किती पण सेफ चालवा, गॅरंटी नाही कोणचीच गॅरंटी नाही. कोण काय करत, सगळे आडवे तिडवे येतात. प्रत्येकाला एवढी घाई लागलेली असतं का 2 मिनटं कोण थांबू शकत नाही. आणि त्यात बाहेरचे जे येतात ना ते तर एकदम त्यांना वाटतं एक्सप्रेसलाच गाड्या पळवतो असे येतात. एकदा रोरो आली का बेकार गाड्यांची गर्दी होती, रोड छोटे पडायला लागले. त्याच्यामुळे खतरनाक काम. आणि ती पण गाडी सगळी बाहेरचीच होती, इनोवा होती जुनीवाली आणि मुंबईचीच गाडी होती. चलो आपल्याला जायचं लेफ्ट. शोरूम आपल्या इकडं रॉयल एनफिल्डचं. आम्ही ते एक्सपर्ट्स पण बघितली होते ना 210, ते पण बोलले 2-3 महिने अजून वेटिंगवर आहे, ते कधी येईल तेव्हा. हा काय कळत ना आपल्याकडे लेट काय येतात वस्तू सगळ्या. कारण माणसाला घ्यायचे कसं असतं माहिती आहे का, एक टायमिंग असतं. एक टायमिंगमध्ये जी एक्साइटमेंट असतं तेव्हा तर ती वस्तू अवेलेबल असेल ना ते घेतली जातं. एकदा ते टायमिंग निघून गेलं ना की संपलं सगळं, मग काय नाही होत. त्याच्यामुळं आपल्याकडं काय गडबड आहे काय म्हणजे सगळं लेट येतं, सगळं लेट. जेवढं नवीन गोष्टी येतात ना त्या सगळ्या जाऊन सगळ्यांच्या सेल आउट झाल्या त्या गाड्या. लोकांच्या रिव्ह्यू पडायला लागल्या गाड्यांचे, लोक परचेस केल्या, बाय केल्या, गडबडलं. आपल्याकडं अजून काहीच नाही. असं होतं, सगळं उशिरा येतं. सारखं जसं सेल बघाल ना तो होंडांचाच. होंडा ह्या हिरो आहेत त्या होंडावाल्यांच्या इथं जाम. पहिले हिरो होंडा एकच होतं, होंडावाल्यांचा सेल जाम. कंटिन्यू ॲक्टिवा हे ते दर महिन्याच्या महिन्यांच्या किती डिलिव्हरी असलेला हिशोबच नाही. आणि कुठला सण आला का यांच्या गाड्या आल्या सगळ्या. कारण कसं आहे प्रत्येकाच्या बजेटमध्ये असतात ना त्यांच्या गाड्या, स्वस्तात आणि मस्त. आणि बाबू मेंटेनन्स कॉस्ट कमी. चलो आपल्याला जायचं आहे राईटला. हात दाखव राईटला. रॉयल एनफिल्ड, रॉयल एनफिल्ड, रॉयल एनफिल्ड. यस रॉयल एनफिल्ड. ऊन बघ ह्या आहे ना. इथे शोरूमला पोहोचतो. आतमध्ये आहे ना ब्लॅक कलरमध्ये लावलेली आहे. आणि इथे आहे ना हे बघा, हा जो कलर आहे ना तो हा मेन कलर आहे. हा व्हाईट आणि जी स्काय ब्लू कलरची रिंग आहे आणि पाठची ब्लॅक आहे. हा कलर एकदम सर्वात भारी दिसतोय. नेमकी बाहेर अवेलेबल होती, मी बोललो हेच दाखवा. आणि बाकी सर्व डिटेल्स काय आहेत ना ते विचारतो गाडीचं कसं काय ते सगळं विचारून घेतो. कारण हे डिझाईन वगैरे आहेत सर्व मस्त वाटत. धूळ बसल्यामुळे सध्या अशी दिसत. गाडी छान आहे, गाडी मस्त. टायर साईज पण आहे ना मस्त एकदम. पाठीमध्ये जवळपास पुढे गेला 160चा टायर आहे बघा. इथे 160चा टायर आहे. पुढचा टायर पण किती मोठा आहे. बाजू बघा जवळपास 120चा आहे पुढचा. 100 येतो 120चा मोठा. किती येते 323 ना. आता ना शोरूम मध्ये त्यांच्याशी बोललो, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. काय आय थिंक कलर वाईज प्राइस आहे. कारण 3 कलर आहेत. हा एक आहे आतमध्ये ग्रे आणि ब्लॅक उभी होती, हा व्हाईट आणि ब्ल्यू आहे. आणि अजून एक ब्लॅक मध्ये दुसरी एक शेड आहे अशी हळदी कलर मध्ये. त्या कलर वाईज आहेत ना प्रत्येकाच्या प्राइस आहेत. ही जी बघितली आणि ही 3,23,000 रुपये. त्यामध्ये आम्ही सर्व डाऊन पेमेंट वगैरे काय आहे, EMI किती आहे, सगळ्या गोष्टी पाठवा बोललो. काय आहे ते मग सगळ्या गोष्टी बोलून घेऊन ठरवूया. पण गाडी खरंच मस्त. ते पण ते सांगतात बोलते ह्याही मला वाटतं आपली साऊथ इंडियाची सिरीज बघितलेली आहे. त्यांना मी ओळखलं नाही सिरियसली. जे आहे ते आहे ते बरंच बोलते. तुम्ही आता की मी बोललो ना साऊथला गेले, ते बोलले हा ते बघितली मी तुझे बोलते हे तुम्ही गेला होतात. मी बोललो हा म्हणजे आहेत व्हिडिओज आपल्या वॉच केलेले आहेत इकडे तिकडे, जे आपल्याला माहितीमध्ये पण नाही. ते कसं आता हळूहळू कंटिन्यू एखादी गोष्ट करत जाऊ ना पुढे तशी हळूहळू ओळख पण होते. कारण टाईम बघितलं मला तुझी पल्सर आहे ना, मी हा ते व्हिडिओ बघितलेला आपल्या. चलो असू बाकीचं गोष्ट जर बघितलं. दुसरं एक काम एक पार्सल घ्यायची ती घेतो आणि थोडंसं काहीतरी खाऊ आणि मग घरी जाऊ. कारण संध्याकाळी परत तो प्रोग्राम आहे. पण गाडी छान आहे सिरियसली. रोडला आपल्या राईट साईड हिशोबाने आहे ना एकदम मस्त आहे. बघूया काय होतंय, आपल्या बजेटमध्ये होतंय सगळ्या गोष्टी करून टाकू प्लॅन. ओके नाही ना तेच. चलो हां लावतो बिर्याणी जर राईस खाऊ. तिथं आहे ना बिर्याणी आहे ना, बिर्याणी चिंगचॉंगकडे बिर्याणी पण छान भेटते आणि राईस पण चांगला भेटतो म्हणजे फ्राईड राईस. म्हणजे तिथं बघू चल काय घ्यायचं ते पार्सल आहे तिथं एक घेऊ चल दाखव तुला. तर चलो आता गाडीचं पण डन केलं. काय होतंय ते तुम्हाला पण कळेल व्हिडिओमध्ये आपल्या.
कारण गाडी आमच्या हिशोबाने बघितलं ना, जे ट्रॅव्हलिंग करणार आहेत, जो कम्फर्ट पाहिजे ती बेस्ट बाईक आहे बाई. हां, कारण मला माझ्या आधी काय डोक्यात नव्हतं गाडी, कारण रॉयल एनफिल्डचं मी जास्त बघत नव्हतो. ह्यांनी सजेस्ट केलं बाबूनी, म्हणून मी बघायला आलो. पण गाडी खरंच छान आहे, कारण ह्यांचं रॉयल एनफिल्डचं जाम शौक आहे. GT, नंतर कुठली इंटरसेप्टर. हां, हे लोक तिकडं कोल्हापूरमध्ये यांचं तेच चालू असतं, यांचा भोकाल आहे तिकडं बाई. त्याच्यामुळं त्यांनी मला सांगितलं, बोलते अशी गाडी आहे बघ. मी बोललो बघतो बोलो, आणि रिव्ह्यूज पण बघितले. रिव्ह्यूज पण गाडीचे चांगले आहेत. टुरिंगसाठी बाई बेस्ट आहे बाईक. लॉंग रूट करा, किती पण करा. ऑफ रोडर नाही आहे, पण नॉर्मल तर आपण करू शकतो. हां, नॉर्मल तर करू शकतो कुठल्याही बाईकवरती. हां, मग तेच तर बोलतो, आपण कुठं चाललो ट्रॅकवर मोठे उडतला गाड्या 100% एवढी कम्फर्टेबल आहे बोलतात गाडी, इच्छा नाही. येस येस, त्याला हे आहे, त्याला काय बोलतात तो चांगला शब्द आहे, असा डबल वाला आहे तो, सेंटर सफोकेशन येतो. त्याचं नाव विसरलो मी. चांगलं मागाशी बघितलं मी, तर तो एक होता. अरे छान आहे गाडी, म्हणजे जो बॉडीची पर्सनॅलिटीला पण गाडी सूट करेल, आणि जो प्रेझेन्स आहे ना तो पण छान. कलर बघूया, चलो काहीतरी करूया जुगाड. कुछ तो करेंगे भाई, कुछ तो करेंगे. चलो देखते. हां, आता बारीक वाटायला लागले, बरोबर आहे. चलेगा. चलो निघालो आता परत रिटर्न. घरून पण फोन आला, कारण तिथे आता पण आहे ना आम्हाला, म्हणजे नेमक्या लोकांना जेवण आहे. त्यामुळे काय आईस्क्रीम तू घे, आता जाम आईस्क्रीम खाल्लं. हा बोलतात एवढं. आता आम्ही तिथं बिर्याणी खाल्ली का, तर तिकडं आता घरी जाऊन जेवायला नको म्हणून. तिथे जेवणाचा परत नाही, आता कुठं जेवायचं आहे. जेवणाचा फोन आला होता बाप्पांचा, काय करता बोल नको आम्ही जेवून येतो बोलो. तर बिर्याणी झाली दोघांची, थंडा झाला. हा बोलते आईस्क्रीम खायचं ना, आईस्क्रीम तू घे बोला आता. हो काय, ते हे पाठवायला लागल, ते अजून आलंय ना आपल्याला, ते येतं आपलं काय सबस्क्रायबर कडून घेऊन ते आईस्क्रीम. वा, काय माणूस आहे. चलो चलो चलो. उसाचा रस होता बघ तिकडं, काहीतरी प्यायला पाहिजे. बेबी खुश झाली हो बघून. ती खुश झाली. अरे लहान मुलांना आहे ना एक्साइटमेंट वाटते. अरे तिकडे पण गेलतो ना, तिथं पण काही ठिकाणी कॅमेरा बंद होतो ना, तिथं पण लहान मुलांचे रिएक्शन यायचे. ते फोटो टाकलेले बघ मी पोरांसोबतचे. अरे ते हा, ते किती वेळा गप्पा मारत होते, काय कसे आले ते कसं काय, ते लँग्वेज कळत नाही, पण त्यांना समजतंय काय बोलत आहे ते. हौशी त्याच गोष्टी आहेत ना. डबल सीट आहोत ना, पण वादनामुळे गाडी तेवढी हे नाही करत, लोड येत त्याच्यामुळे. पण मजा वाटतं लहान मुलांना आहे ना, मजा वाटतं. उघडी बघ. चलो बॅक टू होम. परत एकदा आलो होता घरी, जास्त काय नव्हतं. ते घेतलं, गाडी बघितली, आलो. आता ठरवूया काय करायचं डिसिजन. पण गाडी छान आहे सिरियसली. हो काय, चलो. मगाशी आम्ही आलो दुपारपर्यंत, झोपलो आलो. ते गाडी वगैरे बघितली, आणि आता काय झालं, आता तू जायचं जेवायला. हा बोलतो राऊंड मारून गाडीत पेट्रोल टाकलं, आणि असा पूर्ण कंटिन्यूस बडून गोल येऊन आता हाशोरीतून चाललोय घरी. मी इथं वडापाव घ्यायला थांबलेलो, वडापाव घेतोय. वडापाव घेतोय दर. कारण कसं आहे, आपण आता उद्या संध्याकाळी जाईल तर बघूया. मिरची घे, आयला तू पण कामालाच करतोस. सगळं हवंय. एक जास्त नाही, एक वडापाव खाऊन जातो जेवायचं, परत जाऊन तिकडे गोंधळ नाही, गोंधळ राहते, बाकी काय नाही.